शिंदे आणि ठाकरेंच्या पक्षासाठी 17 फेब्रुवारीचा दिवस सर्वात महत्त्वाचा ठरलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालंय। केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला। या निर्णयानंतर सुरू झाली ती विचारांची लढाई। एकीकडे शिवसेनेने विजयाचा गुलाल उधळत राज्यभरात जल्लोष केला, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मातोश्रीवरती जात ठाकरेंसोबतच कायम राहणार असल्याचं म्हटलंय। आपण एका स्क्रीनमध्ये बघतोय एकनाथ शिंदेंच्या या विजयानंतर जल्लोष करण्यात येतोय, तर मातोश्रीवरची ही काही दृश्य आहेत ज्यामध्ये शिवसैनिक नाराजी व्यक्त करतायत। एकनाथ शिंदेंच्या गटाला आज शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावरती दाखल झाले आणि त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी आज बाळासाहेबांच्या विचारांचा विजय झाल्याचं सुद्धा म्हटलं। अगदी काही क्षणांपूर्वी एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला गेले होते, त्यांनी अभिवादन केलं। सोबतच अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत उपस्थित होते। माध्यमांशी बोलताना बाळासाहेबांच्या विचारांचा विजय झाल्याचं त्यांनी पुन्हा एकदा नमूद केलं। शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना द्यायचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला। निवडणूक आयोगाच्या या निर्णयावरती उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली। निवडणूक आयोगाने शेण खाल्लं। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून घोषणा करावी की 75 वर्षांचं स्वातंत्र्य संपलं आणि देशातली लोकशाही संपवून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात केली, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। तसंच या निर्णयाविरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरेंच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं। आम्ही जोपर्यंत सुप्रीम कोर्टात जात नाही, कारण आता आज शुक्रवार आहे, लवकरात लवकर आम्ही जाणार, तोपर्यंत त्यांना धनुष्यबाणाचे पेढे खाऊ द्या। धनुष्यबाण त्यांनी चोरल्याचा आनंद त्यांना मिळू द्या। शेवटी चोर बाजारालाच जर का मान्यता मिळणार असेल तर मग बाकीच्या बाजाराला काहीच अर्थ राहत नाहीये। एकूणच सगळे बाजार गुणगे म्हणजेच लोकशाही हे आपल्या देशाला परवडणारं नाहीये। म्हणून पुन्हा एकदा सांगतो की शिवसैनिकांनो, शिवसेना प्रेमीनो, कुठेही खचू नका। मी तर कुठे खचलेलं नाहीये। मी पहिल्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं की ही लढाई आता शेवटपर्यंत आपल्याला लढावीच लागेल आणि विजय आपलाच होणार। आजचा विजय जो आहे हा विजय बहुमताचा विजय आहे। पुन्हा एकदा मी सांगतो, हा लोकशाहीचा विजय आहे। आणि ज्यांनी ज्या 50 आमदार, 13 खासदार, अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, सदस्य, लाखो कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांचा हा विजय आहे। काय सुरुवात करायची आणि काय बोलायचं हा एक मोठा प्रश्न सध्या आपल्या देशात निर्माण झालेला आहे। आज जो निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे हा लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक, किंवा मी तर असं म्हणेन की दुर्दैवाने आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना आपल्या माननीय पंतप्रधानांनी एकदा लाल किल्ल्यावरून घोषणा करायला हरकत नाही की 75 वर्षाचं स्वातंत्र्य आता संपलेलं आहे आणि आता देशातली लोकशाही संपवून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात केलेली आहे। जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतात तेव्हा ती न्यायव्यवस्था बरोबर असते। त्यांच्या जेव्हा विरोधात निकाल लागतो तेव्हा दबावाखाली निर्णय घेतला, ती न्यायव्यवस्था विकली गेली, ती स्वायत्त संस्था विकली गेली, अशा प्रकारचा जो आरोप आहे, म्हणजे तेव्हा तेव्हा लोकशाही खतरे में, लोकशाही धोक्यामध्ये, लोकशाहीचा खून, म्हणजे तुमच्या बाजूने निकाल दिला की लोकशाही बरोबर। की गेले काही दिवस काही लोक, म्हणजे त्याच्यात एक केंद्रीय लघु सूक्ष्म का असेना पण केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी सांगितलं होतं आपल्याला की द्या ब्रेकिंग न्यूज, धनुष्यबाण यांनाच मिळणार। हे कसं काय?
म्हणजे हा काही ठरवलेला कट आहे का? कट होत आहे तर दिसतंय, कटकारस्थान होत आहे तर दिसतंय, पण या कटामध्ये केवढ्या मोठ्या पातळीवरची लोक सामील झालेली आहेत हे सुद्धा आता जनतेला कळायला लागलेलं आहे. हे पूर्वीच मान्य केलं होतं की धनुष्यबाण गोठवलं जाईल, परंतु त्यांनी हा धनुष्यबाण 2019ला ज्यांच्याकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता तो मी आता सोडवला आम्ही. कारण हे गेले काही दिवस यांनी जे काही निवडणूक आयुक्तांनी थोतांड केलं ते थोतांड एवढं भयानक आहे की आमच्याकडे त्यांच्याकडनं लेखी मागणी काय आहे, तुम्ही आम्हाला तुमच्या सदस्यांची पदाधिकाऱ्यांची शपथपत्र द्या. ती शपथपत्र आम्ही दिलेली आहे. तुम्ही तुमच्या सदस्यांची सुद्धा अर्ज द्या. ते अर्ज आम्ही लाखांमध्ये दिलेले आहे. मग हा खटाटोप कशाला सांगितलं आम्हाला? जर तुम्ही मागितलं होतं ते आम्ही दिलं, त्यांनी जे मागितलं ते त्या फॉर्मॅटमध्ये आम्ही दिलं. मग हेच जर शेण खायचं होतं तर ते आधीच खायचं होतं ना शेण. निवडणूक आयोग असेल, न्याय व्यवस्था असेल, हे स्वतंत्र यंत्रणा आहे. तुम्ही त्यांच्यावर अशा प्रकारचा आक्षेप, अशा प्रकारचा आरोप अतिशय खालच्या पातळीवरचा करू शकत नाही, करता कामा नये. ही खरं म्हणजे लोकशाहीला तुम्ही घातक आहात. लोकशाहीचा खून या तुमच्या अशा प्रकारच्या वक्तव्यातून होतोय आणि म्हणून यापुढे तरी तुमच्यामध्ये सुधारणा घडू द्या. आतापुरतं तुम्हाला वाटत असेल, आता तिकडे जल्लोष चालला असेल, आपली चोरी पचली म्हणून चोरांना आनंद झाला असेल. शेवटी चोर तो चोर असतो. ज्याला स्वतः करण्याची काही मर्दानगी नसते तो नामर्दच अशी चोरी करू शकतो. म्हणून नामर्द किती जरी मातला तरी तो मर्द होऊ शकत नाही, हे सत्य आहे. मगाशी कोणीतरी म्हणालं की चोर, आम्ही 50 आमदार चोर, 13 खासदार चोर, शेकडो हजारो नगरसेवक चोर, लाखो कार्यकर्ते शिवसैनिक चोर, म्हणजे सगळ्या लाखो लोकांना तुम्ही चोर बनवताय आणि तुम्ही एकटे साव. कधीतरी आत्मपरीक्षण करणार की नाही? कधीतरी आत्मचिंतन करणार की नाही? हे जेवढे लोक तुम्हाला सोडून गेले ते गुन्हेगार आणि तुम्ही बरोबर. हे असं कसं होऊ शकतं याचा विचार करा. तुम्ही अजून सुधारण्याचा प्रयत्न करा, स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करा, आत्मचिंतन करा. महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी, ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना पक्ष आणि चिन्ह निसटलंय. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिला. निवडणूक आयोगाचा हा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी मोठा हादरा ठरला. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावरती त्यांनी दावा केला. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरू होती आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिलाय. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलाय. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव सुद्धा एकनाथ शिंदे गटाला मिळालंय. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना असणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना आता निसटली म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे आजचा हा दिवस खरं तर निर्णायक असा दिवस ठरला. तर शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदेंकडे. धनुष्यबाण चिन्हासाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाची केंद्रीय निवडणूक आयोगात याचिका सादर करण्यात आली होती 4 ऑक्टोबर 2022ला. 7 ऑक्टोबर 2022ला चिन्हावरती हक्क सांगणारे कागदपत्र दोन्ही पक्षांकडून सुपूर्द करण्यात आली होती. तर 8 ऑक्टोबर 2022ला दोन्ही पक्षांना शिवसेनेचं नाव, निवडणूक चिन्ह न वापरण्याचा निवडणूक आयोगानं आदेश दिला होता. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी दोन्ही पक्षांना स्वतंत्र निवडणूक चिन्ह देण्यात आलं होतं. तर 9 डिसेंबर 2022ला ठाकरेंच्या पक्षांकडून 20 लाख सदस्यांचं प्रतिज्ञापत्र, शिंदेंच्या पक्षाकडून 10 लाख सदस्यांचे फॉर्म आणि 1.8 लाख प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. सोबतच 17 फेब्रुवारी 2023ला धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेंकडे आज देण्यात आलंय. आता चिन्हांचा इतिहास नेमका कसा आहे तो पाहूयात. तर शिवसेनेची स्थापना झाली 1966 मध्ये. 1968 मध्ये शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ढाल तलवार या चिन्हावरती लढली होती. तर 1980च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळालं.
1989च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला पहिल्यांदा धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं. 1989 नंतरच्या सर्व निवडणुका शिवसेनेनं धनुष्यबाण या चिन्हावरती लढवल्या. राज्यातल्या सत्ता संघर्षानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंकडे सुपूर्द करण्यात आलंय. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावरती चालणारे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं. ही आनंदाची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे, त्यामुळे तो विचार पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदे करतायत. त्यामुळे कुणीही शिवसेनेवरती खासगी मालमत्ता म्हणून अधिकार सांगू शकणार नाही असा टोला सुद्धा फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला. विशेषतः आमदार खासदार यांची संख्या लक्षात घेऊनच निर्णय झालेले आहेत. याचं कारण एखाद्या पक्षाचं रिकॉग्निशन त्या पक्षाला मिळालेल्या वोट संख्येच्या आधारावर असतं आणि ती वोट संख्या किंवा तो वोट पर्सेंटेज आमदार खासदार यांच्या माध्यमातून ठरत असतं. अर्थात मी काय अजून पूर्ण निकाल वाचलेला नाही, त्यामुळे मी निकालाचं विश्लेषण आत्ता करणार नाही. पण मी अत्यंत मनापासनं एकनाथरावजी शिंदे यांचं अभिनंदन करतो आणि शिवसेनेचं शिंदेजींच्या नेतृत्वात अभिनंदन करतो. जो काही निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे त्यामुळे या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालेला आहे. तसंही आम्हाला याचा विश्वास होता, शिंदेजींना देखील याचा पूर्ण आत्मविश्वास होता. याचं कारण यापूर्वीच्या सगळ्या निर्णयांमध्ये इलेक्शन कमिशननी जेव्हा वेगवेगळ्या पक्षांमध्ये अशी परिस्थिती आली त्यावेळी अशाच प्रकारचा निर्णय दिलेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती खासदार संजय राऊत यांनी टीका केली. आयोगाचा निर्णय अपेक्षित होता, असत्यमेव जयते अशी पहिली प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे. खोक्यांचा वापर कुठपर्यंत होता हे दिसून आलं अशी टीका सुद्धा राऊतांनी केली. आयोगाचा निर्णय नसून त्याला निकाल म्हणता येणार नाही. आज निवडणूक आयोगाने काळाकुट्ट अध्याय लिहिलाय लोकशाहीच्या नावाने. या देशाच्या इतिहासामध्ये आजचा निर्णय जो निवडणूक आयोगाने दिलेला आहे असत्य निर्णय हा काळ्या कुट्ट अक्षरात लिहिला जाईल. लोकशाहीचा लोकभावनेचा कसा खून केला जातो त्या स्पष्टपणे दिसून आलं. कोणाला वाटत असेल की या निर्णयामुळे आम्हाला धक्का बसला असेल, आम्ही कोलमडून गेलो, अजिबात नाही. ही लढाई आहे, यंत्रणा तुमच्या हातात आहे, न्यायालय तुमच्या टाचेखाली आहे, निवडणूक आयोग तुमच्या टाचेखाली आहे. मनुष्यबाण जरी तुम्ही आमच्याकडनं हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला तरी तुम्ही तो ज्यांच्या हातात देणार आहात त्यांना तो पेलवता येणारच नाही. रामाचा धनुष्य हा रावणाने उचलायचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या छाताडावर पडला आणि हसं झालं. यांचं सुद्धा असंच होणार आहे. भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत गेला त्याचा हा परिणाम असण्याचा. बघा, भारतीय जनता पक्षाने जरी सूड बुद्धीनं ही कारवाई केली असली त्यातून स्पष्ट झालं की जे आमच्याबरोबर येणार नाही त्यांच्याशी लढण्यासाठी आम्ही या यंत्रणांचा वापर करू, कारण त्यांच्या मनगटात हिंमत नाही आमच्याशी दोन हात करण्याची. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव उद्धव ठाकरेंच्या हातून निसटलंय. त्यानंतर राज ठाकरेंनी एक व्हिडिओ ट्विट केलाय. पाहूयात तो नेमका काय व्हिडिओ आहे. नाव आणि पैसा, पैसा येतो पैसा जातो पुन्हा येतो, पण एकदा का नाव गेलं की परत येत नाही. ते येऊ शकत नाही, काळ्या बाजारात सुद्धा मिळायचं नाही. म्हणून नावाला जपा, नाव मोठं करा. निवडणूक आयोगानं शिंदेंच्या पक्षाला धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव दिल्यानंतर शरद पवार यांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिली. याचा जास्त फरक पडणार नाही, फक्त महिना 15 दिवस चर्चा होईल, नवीन चिन्ह घ्यायचं आणि लढायचं असं शरद पवारांनी म्हटलंय.
एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। शिवसैनिकांना मिळालेला हा पुरस्कार असं राणे यांनी म्हटलंय। ज्यांनी घाम काढला त्यांना चिन्ह मिळालं असं सुद्धा राणेंनी म्हटलं। आणि ते दुसरं आहे ना, माशिवला माकड सिंधुदुर्गात आलाय, हा ते म्हणे जा आता धमाका कोणी उडवला बघ, चांगलाच धमाका आहे। त्याला शेपटीला ना, जसं रावणाला हे बांधलं होतं ना शेपटीला, तसं याच्या शेपटीला सिंधुदुर्गवासियांनी जे लावायचं ते लावलं आणि धमाका उडून टाकला। हा निकाल शिवसैनिकाने एवढ्या वर्ष शिवसेना घडवण्यासाठी जे कष्ट घेतले, घाम गाळला, त्यामुळे शिवसैनिकांना मिळालेला पुरस्कार आहे हा एका व्यक्तीचा। कोण जर आपलं स्वतःच्या कुटुंबाचं जर शिवसेना म्हणत असेल तर ते आता सिद्ध झालं आहे। ही शिवसेना जी आहे ते शिवसैनिकांनी घाम गाळून जी निर्माण केली, त्यांना हे चिन्ह आणि नाव मिळालं आहे। अतिशय आनंदाची गोष्ट। प्रथम तर माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं अभिनंदन। इलेक्शन कमिशनरनी त्यांना शिवसेना हे नावही दिलं आणि धनुष्यबाण निशाणीही दिली, त्याबद्दल खूप खूप अभिनंदन। केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली। महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं अजित पवारांनी म्हटलं। तसंच आगामी निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या बाजूने जनता कौल देईल असा विश्वास सुद्धा अजित पवारांनी व्यक्त केला। मला अतिशय अनपेक्षित अशा प्रकारचा निकाल आलेला आहे। खरं तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी मागणी केलेली होती की आता सुप्रीम कोर्टामध्ये ही मॅटर चालू आहे आणि आजच सकाळी सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की 21 फेब्रुवारीपासून आम्ही कंटिन्यू दोघांचं म्हणणं ऐकून घेणार आणि म्हणणं ऐकून घेऊन काय असेल तो निर्णय ते देतील। असं असताना एवढी घाई का केली हे कळायला मार्ग नाही। आपण पाहत आहेत महामुंबई। निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती मनसेच्या संदीप देशपांडे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। ज्या उद्धव ठाकरेंमुळे राज ठाकरेंना शिवसेना पक्ष सोडावा लागला, त्याच उद्धव ठाकरेंना शिवसेनेतूनच बाहेर पडावं लागलं। एक चक्र पूर्ण झालं अशी प्रतिक्रिया देशपांडे यांनी दिली। दापोलीत ठाकरे आणि शिंदेंच्या गटात जोरदार राडा झालाय। आमदार योगेश कदम समर्थकांनी उद्धव ठाकरे गटाच्या शाखेत घुसून जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला। शिवसेना पक्ष चिन्ह आम्हाला मिळालं, त्यामुळे शिवसेना शाखा आमचीच आहे असं म्हणत शेकडो कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना शाखेत प्रवेश केला। यावेळी दापोली शिवसेना शहर शाखेमध्ये राडा झालाय आणि या घटनेनंतर दापोलीमध्ये काही प्रमाणात तणावाचं वातावरण होतं। तर आता या संदर्भात उद्धव ठाकरे गटाकडनं तक्रार दाखल करण्यात आली आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो, ठाकरे आणि शिंदे गटामध्ये राडा झाला। दापोलीतली ही दृश्य। निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव मिळाल्यानंतर शिवसेनेनं मोठा निर्णय घेतलाय। शिवसेना आता पक्षांतर्गत निवडणुका घेणार आहे। उद्धव ठाकरे यांचा पक्षाध्यक्षपदाचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपला होता, त्यामुळे आता शिवसेनेच्या या निवडणुकीकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपल्यासोबत मयुरेश जोडले गेलेत। मयुरेश, काय सविस्तर माहिती? शिवसेना पक्षांतर्गत आता नवीन काहीतरी निर्णय होतोय?
जो नक्कीच शिवसेना पक्षांतर्गत एक नवीन निर्णय होण्याची शक्यता दाट आहे आणि तो म्हणजे शिवसेनेमध्येच जी निवडणूक प्रक्रिया जितके दिवस थांबली होती, कारण का आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांची जी टर्म होती पक्षाध्यक्ष म्हणून ती संपलेली, 5 वर्षासाठी ते निवडून आले होते, बिनविरोध निवडून आले होते. पण आता शिंदे कडे जेव्हा हा पक्ष आणि पक्षाचं जे सिंबल आहे, पक्ष चिन्ह आहे, ते गेल्यानंतर माहिती समोर अशी येते की लवकरच शिंदे जे आहेत ते ही निवडणूक जाहीर करू शकतात, जी पार्टीची अंतर्गत निवडणूक असते जिथे पदाधिकारी नेमले जातात. आणि या निवडणुकीमध्ये शिंदे स्वतः जे आहेत ते पक्षाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. तसा त्यांच्याकडे संख्याबळ आहे, तशी त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची एक फौज आहे आणि हे अशा पद्धतीने ते निवडून आल्यानंतर पूर्णपणे त्यांचा पक्षावर जो आहे एक प्रकारचा कंट्रोल असेल. नक्कीच मयुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. ठाण्यातील आनंद दिघे यांच्या निवासस्थानी आनंद मठामध्ये शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत एकच जल्लोष केलाय. खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा पुष्पहार अर्पण केला. आज सत्याचा विजय झालाय, लोकशाहीचा विजय झाला, आज बाळासाहेबांच्या विचारांचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदेंनी दिली. महाशिवरात्री पण आहे, शिवजयंती पण आहे, सगळे सण आहेत. आणि याच्या अगोदर जेव्हापासून हे सरकार आलंय तेव्हापासून सणांवरती ज्यांनी बंदी घातली होती, हिंदुत्वावरती ज्यांनी बंदी घातली होती, आजच्या निर्णयाने जो आहे हा एक मोठा चपराक जो आहे हा त्यांना बसलेला आहे. धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेंना मिळाल्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांकडून जल्लोष करण्यात आला. मुंबई पुण्यामध्ये ढोलताशांच्या गजरात फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला. तर पुण्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आलाय. नाशिक, औरंगाबाद आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा धनुष्यबाण शिवसेनेला मिळाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. नाशिक, औरंगाबाद आणि रत्नागिरीमध्ये धनुष्यबाण शिवसेनेला मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हा उत्साह केलाय. बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.